नेहा गायकवाड, नेहा मेरा भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत दादरच्या चैत्यभूमी येथे आणि आज आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे। त्यामुळे आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याला आजूबाजूचा परिसर आपण पाहतोय की कशा प्रकारे मधली इथली व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते। आता आपण जे चैत्यभूमी आहे त्याच्या अशोक स्तंभाबाहेर उभे आहोत आणि आपण पाहतोय की तुम्ही ते पाहताय की या साईडने जो आहे चैत्यभूमीला जाणारा हा मार्ग आहे। इथनंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लोक जातात आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की एकंदरीत आपल्याला पोलीस व्यवस्था म्हणा, समता सैनिक व्यवस्था म्हणा, जी सगळी जी व्यवस्था आहे एकंदरीत ती सगळ्यांसाठी भीम अनुयायांसाठी इथे व्यवस्था करण्यात आलेलं आहे। दुरून लोक इथे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि असंख्य लोक जी इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की कशा प्रकारे लोकांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर काही अनुयायांशी आपण गप्पा मारलेल्या आहेत, त्या आपण पाहूयात। आल्यावर खूप आनंद वाटतो, चांगलं वाटतंय। गावागावाकडून लोक येतात, त्या बाबासाहेबामुळं एवढी लोक येतात। ती समजायला काही सुविधा आहे, त्या इथं काही कशाची कुठली चोरी होत नाही, काही होत नाही, समजा चांगलं होतं। दुसरीकडे कुठं गेल्यावर असं एवढं होत नाही सुविधा, जिथं एवढे भेटतात तेवढ्या। धन्यवाद। आमच्या लाल डोंगरची शाखा खूप चांगली आहे, त्याच्यासाठी मी धन्यवाद देते। गाणं बोलू का? बोला बोल बोला बोला बोल ना। संविधान देऊन भीमा देशाला नटविले, देशहिताच्या साठी रक्त तुझे आटविले। संविधान देऊन भीमा देशाला नटविले। थँक्यू।